स्वागत. काय सांगाल तुम्ही की रामनवमीच्या निमित्ताने? रामनवमीच्या निमित्त येणारे सर्व भक्तांना माझ्यातर्फे व आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आवर्जून मला ह्या जे मंडळ आहे हे साई रिक्षा संघटनाचं आवर्जून कौतुक करण्यासारखं आहे, कारण की हे मंडळ आज तुम्ही बघितलं सर्वसामान्यांसाठी यांनी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. असं कुठल्या एका वस्तीसाठी नाही, येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या भाविकांना त्यांनी महाप्रसादाचं आयोजन केले, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि माझं असं मत आहे की असे सर्व धर्माचे सर्व कार्यक्रम हे करणं गरजेचे आहे, त्यानेच समाज एकत्रित येतो. सर, सध्या गॅसची टंचाई वाचताच बघताच, तर आज आपल्या या ठिकाणी कार्यक्रम खूप जोरामध्ये चालू आहे, तर काय सांगाल या गॅस संदर्भात? नक्की कार्यकर्त्यांचं आवर्जून कौतुक करण्यासारखं आहे. त्यांनी त्यांच्या घरचे पण पर्सनल गॅस, आज कमर्शियल गॅसची नक्की तुटवडा आहे, पण यांच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत मंडळाच्या, यांनी स्वतःच्या घरचा गॅस आणून हा कार्यक्रम आयोजित केला आणि महाप्रसाद बनवण्यात आलेला आहे. धन्यवाद. मी सोमनाथ काळे. सर, काय सांगाल आज चुलीवरचं जेवण भेटतंय? हो, गॅसचा तुटवडा असतानाही आता रामनवमीचा सण साजरा करत असताना नागपूरचा आणि आमची एन रिक्षा स्टँड संघटना या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व युवा यांनी रामनवमीचा कार्यक्रम हा आपला कोळशावर आणि आपण बघत असताल या ठिकाणी दालचा राईस आणि जिलबी हे सर्व कार्यक्रम करत असताना आम्ही या ठिकाणी चुलीवरती हे सर्व आता महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तर थोडा त्रास आहे, पण आता आम्हाला करावंच लागतंय. शेवटी रामनवमी साजरा करताना महाप्रसाद हा द्यावाच लागणार आहे. तरी आम्ही काटकसर करून नियमांचं पालन करून करतोय आता आम्ही ऍडजस्टमेंट. काय सांगाल की आज गॅसची एवढी टंचाई आपण बघतोय, आता महाप्रसादासाठी शॉर्टेज आहे, पण शेवटी आता करावा लागतोय, काही अडचण नाही त्याला. कार्यक्रम हा करावाच लागणार शेवटी महाप्रसाद. हो, सगळ्या माणसांसाठी सर्वांचं सहकार्य आहे. सगळ्यांनी जेवण खाऊन केलं पाहिजे. हा महाप्रसाद आहे. हा महाप्रसाद म्हणजे सर्व धर्मासाठी आहे, सर्व लोकांसाठी आहे, आणि लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा. लोकांनी यावा. चुलीवरचं जेवण खूप दिवसामधून भेटायला लागले, गॅसची एवढी टंचाई दिली, काय सांगाल याबाबत? आता सध्याची परिस्थिती अशी आहे की त्यामुळे चुलीवर पण सध्या काळ चालला आहे. युद्धामुळं हे चुलीचं जेवण पण लोक बनवतात, पण काही दिवसानंतर हे पण विसरून जाईल. लोकांनी कोणत्याही धैर्य ठेवा, समधर्म ठेवा. लोकांनी प्रत्येक आत्मविश्वास ठेवा. लोकांनी कोणत्याही अपविश्वास ठेवू नका. आपला देश हा प्रत्येक गोष्टीला सक्षम आहे. मोदी साहेब हे प्रत्येक गोष्टीसाठी सक्षम आहेत. आपल्या देशाविषयी ठेवा. मोदी साहेबांनी जे केले हे प्रत्येक देशाला, सगळ्या देशांमध्ये नाव आहे मोदी साहेबांचं, आणि आता पण आपल्या देशासाठी चाललेलं आहे.